अजामिळाचं जे आख्यान येतं श्रीमद भागवत कथेत, ते नामाचं महात्म्य सांगण्यासाठीच येतं. प्रापंचिकांसाठी सुद्धा एक संदेश आहेच, साधकांसाठी तर आहेच आहे. आणि खरं तर प्रपंच हेच अध्यात्माचं साधन करावं असा भारतीय अध्यात्माचा हेतू आहे. अजामिळ आहे, मध्यमवर्गीय आहे, प्रामाणिक आहे, सरळ मार्गी आहे. ठरल्याच्या वेळी ऑफिसमध्ये जातो, ऑफिस सुटल्यावर घरी येतो, येताना आठवणीनं भाजी वगैरे घेतो, सगळं कर. एके दिवशी कुठल्या तरी गावावरून तो स्वतःच्या गावी येत असताना, पूर्वी तर यातायातीची साधनं नव्हती, पायी यावं लागायचं प्राया. तर असा पायी येत असताना एक छोटी तंग वाट होती, पगदंडी, आणि तिकडून येत असताना काहीतरी हालचाल झाली म्हणून त्याचं लक्ष एका दिशेला गेलं. त्याने जे दृश्य पाहिलं ते एका झाडाच्या बुंध्याआड एक पुरुष एका अभिसारिकेसाठी अभिसारिकेबरोबर शृंगाररत होता. आणि त्या स्त्रीची उघडी मांडी अजामिळाला दिसली. मध्यमवर्गीय आहे, दिसलं, सोडून द्यावं, निघून जावं म्हणून तो पुढे निघाला. पण आसक्ती कभी भी आसक्ती. तर तो म्हणाला की जिची मांडी इतकी चांगली आहे, आकर्षक आहे, जे काही, ती अख्खी स्त्री कशी असेल. आणि त्यामुळं त्या स्त्रीचं चिंतन त्याच्या मनामध्ये सुरू झालं. त्या स्त्रीच्या प्राप्तीसाठी तळमळ त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याने तिला शोधून काढलं. लग्नाची पत्नी घरी होती, तिचा अधिक्षेप झाला, अपमान झाला, ती निघून गेली. पण ही जी आहे स्त्री, तिला त्याने घरी आणून ठेवलं. आपल्यासाठी संदेश असा आहे की अजामिळाने त्या स्त्रीची मांडी किती वेळ पाहिली, फ्रॅक्शन ऑफ सेकंड, थोडं, एखादा मिनिट सुद्धा खूप मोठं असतं. तेवढी पाहिल्याने त्याची मती भ्रष्ट झाली. तर न चुकता महिन्याला एक सिनेमा पाहणारे आणि दिवसभरात 4 तास टीव्ही पाहणारे आपलं चित्त किती प्रदूषित होत असेल याचा विचार करतात का? कारण का व्हिज्युअलचा खूप मोठा परिणाम होतो. आणि आपल्याला जरी वाटलं की आपण विसरलोय, ते खूप जण म्हणतात आम्हाला माहिती आहे हे खोटं असतं, त्यामुळं आम्ही बघतो आणि सोडून देतो. तुम्ही सोडून द्याल, पण तुमचं अंतर्मन त्याचं चिंतन करत राहतं. त्यामुळं सर्व विषयी सावधानतेचा आदेश समर्थ रामदास आपल्याला देतात. त्याचं कारणच असं आहे की तुम्हाला नुसतं दिसलं एवढ्याने ते होत नाही. जे दिसतं ते अंतःकरणामध्ये जाऊन बसतं आणि मग त्याचं चिंतन सुरू झालं की ते चित्तात दृढ होतं. शिवसूक्तामधलं पहिलं सूक्त आहे चित्त मंत्रहा. चित्त काय करतं? जे पाहिलं आहे, दिसलं आहे, ऐकलं आहे, त्याचं चिंतन करत राहतं आणि ज्याचं चिंतन करतो ते दृढ होतं. अजामिळाच्या बाबतीत तसंच घडलं. कथा मोठी आहे, ऐकली आपण सगळ्यांनी. त्या स्त्रीला दिवस जातात. एकदा अजामिळ घरी नसताना काही साधू तिच्याकडे जेवायला येतात आणि जी गर्भवती स्त्री आहे तिच्या पूर्वायुष्यातलं सगळं जे काही उचित अनुचित कर्म आहे ती विसरते आणि मातृत्वाची भावना दृढ झाल्यानंतर ती सत्संकल्पाने जगायचा प्रयत्न करते. कारण का तिला आता आपल्या पोटातल्या बाळाची काळजी आहे. त्यामुळे साधू संतांची सेवा करावी, त्यांना काय हवं नको ते विचारावं, आणि असा सगळा विचार तिच्या मनामध्ये असल्यामुळं शिक्षण नोकरी ह्याच्यामध्ये काय आई तू पोथी वाचत बसते आणि ते गुरुवारी दत्ताला जाण शिकव, मला नाही ते जमत. अशा पोरीचं लग्न झालं आणि तिला दिवस गेले की ती पहिल्यांदा म्हणते आई काहीतरी वाचलं पाहिजे का, जप तरी केला पाहिजे का. का तर तिच्या वृत्तीत बदल तिच्या उदरात आलेल्या ईश तत्वानी होत असतो.
त्यामुळं ही पण बिचारी साधू आले तर त्यांची सेवा करावी, त्यांना जेवायला द्यावं. देते, जेवण खाणं होतं. साधूंची निघायची वेळ होते तेवढ्यात अजामिळ येतो. तो हळू आवाजात पण तीव्रतेने बायकोचा निषेध करतो. हे सगळे भंगड गोसावी कोणी घेतले घरात? तुला काही लाज अक्कल वगैरे? नवरेपणाची जेवढी लिबर्टी आहे तेवढी त्यांनी घेतली. ते म्हणाले हळू बोला, साधूंचा आशीर्वाद उपयोगी पडतो. तो म्हणाल तुला पडत असेल, आता मी यांना हाकलून देतो. तो आला साधूंच्या समोर. तर साधू म्हणाले की गृहस्था, तुझ्या पत्नीने आमचा पाहुणचार छान केला, आतिथ्य चांगलं केलं, भोजन वगैरे दिलं. आता दक्षिणा द्यायची वेळ तुझी आहे, तर दक्षिणा दे. तुझ्या मनात जे असेल ते दे, पण दक्षिणा दिल्याशिवाय धर्मकार्य पूर्ण होणार नाही. तो म्हणाला मी तुम्हाला धक्के मारून बाहेर काढत नाही, हीच माझी दक्षिणा समजा. ते म्हणाले हरकत नाही, द्रव्य दिलं पाहिजे, वस्त्र दिलं पाहिजे, धातू दिला पाहिजे, असं काही भाग नाही, पण आम्हाला एक शब्द तरी दे. आता तो म्हणाला की ठीक आहे, काही द्यायचंच नाही आहे. काय तुम्हाला काय शब्द देऊ? म्हणे तुझी जी गर्भवती पत्नी आहे तिच्या पोटामध्ये एक मुलगा आहे आणि तो मुलगा जन्माला आल्यानंतर त्याचं नाव नारायण ठेव. इतकंच आम्ही. आता त्याला मुळात आनंद झाला की मुलगा होणार, त्याचं नाव नारायण ठेवायचं. काय फरक पडतो? बबलू पेक्षा बरं आहे ना बबलू. नारायण चांगलं नाव आहे. प्रसूत होते, मुलगा होतो, नारायण नाव ठेवलं जातं. आणि मग त्या मुलावर जीव जडलेलाच आहे. मग त्या सतत त्या मुलाला काही ना काहीतरी कामाने बोलवत राहायचं. नारायण पाणी आण, नारायण पेपर दे, नारायण अमुक कर, नारायण आई कुठे गेली, नारायण जेवायचं का, नारायण फिरायला जायचं का. काहीही करावं वाटलं. आता बायकोला तो बोलवतच नाही आहे. वारसदार जो आहे त्याचं आकर्षण आहे आणि तो नारायण नारायण सारखं म्हणतो. आता हा काय त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं नामस्मरण नाही, पण नामस्मरण घडलं. पुढे जाऊन तो आजारी पडतो, व्याधी, जे काही उत्तर आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या बाबतीत जे घडतं ते तो अर्धग्लानीत अर्धजागृतीत असं मूर्छित असतो. उपचार तर चालू असतात. थोडी जाणीव असते, थोडी जाणीव नसते. अशा वेळी यमदूत येतात आणि त्या अजामिळाला घेऊन जायची वेळ आलेली असते, कारण का आता त्याची रिसीट कटली आहे आणि आता ते त्याला घेऊन जाणार, म्हणजे त्याचे प्राणहरण करणार. तेवढ्यात विष्णुदूत येतात आणि विष्णुदूत म्हणतात की इथे कसं काय तुम्ही? ते म्हणाले की यमराजांची आज्ञा आहे, ह्याचा वेळ संपली आहे, आता ह्याला घेऊन जायचं आहे. म्हणजे 15 दिवस आधी नोटीस दिली होती का एकदम बुलडोजर घेऊन आला, तुम्हाला नेता येणार नाही. ते म्हणाले की असं कसं म्हणता, इतकं पाप केलंय त्याने आयुष्यात, व्यभिचार केलाय, पण तुम्ही काय इथे आला? विष्णुदूतांनी सांगितलं की आमच्या स्वामींनी सांगितलंय की ह्याचं रक्षण करायचं, याला अजून आयुष्य. हा अर्धवट शुद्धीत अर्धवट बेशुद्धीत हा सगळा संवाद ऐकतोय. आणि यमदूत म्हणाले की इतक्या पापी माणसाच्या रक्षणासाठी तुम्हाला पाठवावं. नारायणांचं डोकं ठिकाणावर आहे ना? ठिकाणावर आहे पूर्ण. यांनी कोणतं पुण्य केलं आहे की ज्यामुळे विष्णुदूत त्याच्या रक्षणासाठी आले? विष्णुदूत म्हणाले की आमच्याकडच्या रेकॉर्डनुसार अविरत भगवंताचं नामस्मरण यांनी केलं आहे. यमदूत म्हणाले की वेडे आहात तुम्ही सुद्धा, ह्याच्या मुलाचं नाव नारायण आहे, तो नारायण नारायण आसक्तीपोटी म्हणतो आहे, तुम्ही याला तुम्ही याला अडवू शकत नाही. ते विष्णुदूत म्हणाले की त्यांनी कोणत्याही भावनेने म्हणो, आमच्या स्वामीचं नाव घेतल्यामुळं प्रत्येक नामस्मरणाने त्याच्या खात्यामध्ये पुण्याचा संचय झालेला आहे. यमदूत निघून जातात, विष्णुदूतही निघून जातात. पण अर्धवट जागृतीमध्ये हे वाक्य त्यांनी ऐकलेलं आहे की नारायण नारायण असं मुलाचं नाव घेतलं आपण आसक्तीपोटी, लालसेपोटी, ममत्वापोटी, कोणत्याही गोष्टी. तर साक्षात विष्णूचे दूत आपल्याला रक्षण करायला आले, तर आपण जाणीवपूर्वक अनुष्ठान म्हणून
भगवंताचं नामस्मरण करायला लागलो तर आपल्या जीवनात किती परिवर्तन होईल. त्यामुळं नाम बदल घडवतंच कोणत्याही भावनेने. जगद्गुरु तुकोबाराय प्रातर्विधीला गेले तरी विठ्ठल विठ्ठल ते म्हणायचे की मला कळतच नाही की मी नामस्मरण करतोय, ते होतं. ही पण एक स्थिती आली पाहिजे. पहिल्यांदा करायचं असतं म्हणून रोज 11 माळा 21 माळा जे काही ठरलं असेल. मग होता होता आपल्याला सवय लागते. सवय लागता लागता गोडी लागते आणि गोडी लागता लागता हळूहळू नामाच्या अधीन आपण जातो आणि मग नामच संचलन करायला लागतं आपल्या आयुष्याचं. असं नामाच्या अधीन होण्याचं महात्म्य समजून सांगण्यासाठी श्री शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला ही गोष्ट सांगतायत आणि तिचाच आधार घेऊन सूत शौनकांना म्हणतायत की नामस्मरणाचं हे महत्त्व आहे मरणासन्न माणसासाठीच नाही, तर मरणाच्या दिशेनं निघालेल्या प्रत्येक जीवानी आग्रहपूर्वक, निष्ठापूर्वक आणि मग हळूहळू नियमामध्ये राहून नामस्मरण केलं तर त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडतं आणि शाश्वत समाधानाचा तो धनी होऊ शकतो. अशा नामस्मरणाला आपणही आपल्या चित्तामध्ये बसवायचं. तर थोड्या वेळ नामस्मरण करू आणि पुढे जाऊ. सगळ्यांनी मनापासून म्हणा. ते म्हणतात तेव्हा टाळ्या वाजवा. आणि विज्ञानाने हेही सांगितलं की जो टाळ्या वाजवतो त्याला हार्ट अटॅक येण्याची गोपाल कृष्ण भगवान की. ते मागे ठेवलं होतं. आज थोडासा त्याचा संदर्भ घेऊन समोर जाऊ. श्रीराम ज्या कुळात जन्माला आले त्या कुळाची सगळी परंपरा हा खरं तर स्वतंत्र 7 दिवस विचार करण्यासारखा भाग आहे तो. पण आत्ता आपण श्रीरामांच्या व्यक्तित्वाचाच विचार करू. श्रीरामाने रघुकुलामध्ये जन्म घेण्याचं कारण असं होतं की मानवी जीवनामध्ये सद्धर्म आणि मर्यादेंची स्थापना करायची. कुटुंब कसं असावं असा विचारही स्थापित करण्यासाठी सगळं श्रीरामचरित्र रामायण अतिशय उपयुक्त आहे. आपण श्रीरामचंद्रांच्या व्यक्तित्वातल्या काही पैलूंचा विचार करूया. विशेषतः आजी आजोबा आणि आईबाबांनी लक्षात ठेवण्याचे काही गुण आहेत त्याच्यावर थोडा जोर देऊयात आपण. श्रीराम कसे आहेत तर आदर्श पुत्र आहेत. श्रीराम आदर्श बंधू आहेत. श्रीराम आदर्श मित्र आहेत. श्रीराम आदर्श पती आहेत.
श्रीराम आदर्श स्वामी आहे, श्रीराम आदर्श शत्रू आहे. आता हे सगळे गुण आपल्यामध्ये आणि आपल्या पुढच्या पिढीमध्ये आणायचा प्रयत्न करणं म्हणजेच रामोपासना आहे. रामादिवत वर्तितव्यम. श्रीरामांसारखं वागायला लागलो की धर्माचं आचरण आपोआप घडतं. कारण रामो विग्रहवान धर्मा. श्रीराम म्हणजे स्वयमेव स्वतः धर्माचं प्रकटीकरण आहे व्यक्तित्वातून, पर्सनिफिकेशन. आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तित्वात असणारे सगळे पैलू मर्यादा पाळून आपल्या जीवनामध्ये कसे आणता येतात आणि जीवन कसं समृद्ध करता येतं हे आपण पाहिलं, अनेकदा पाहिलं, अनेकदा गोष्टी ऐकल्या. पण त्याचा निचोड आपल्या लक्षात आला तर रामासारखं वागायचं म्हणजे काय करायचं? धनुष्यबाण घेऊन 24 तास फिरायचं. तर ती रामाची झाकी झाली, म्हणजे रामाची नक्कल झाली. पण आम्हाला रामाचे गुण आत्मसात करायचे. वाल्मिकींचा शब्द काय आहे? रामादिवत वर्तितव्यम. रामासारखं आचरण करायचं. आणि आचरण गुणांचा आपल्यामध्ये आत्मसातीकरण झाल्याशिवाय होत नाही. मग नक्कल होईल, ते नाटक होईल, झाकी होईल. पहिला गुण आहे की एक आदर्श मुलगा कसा असू शकतो. तर आदर्श मुलाची दिनचर्या कशी असते. बाबा गोस्वामी तुलसीदासांनी त्याचं वर्णन करताना असं म्हटलंय, प्रातःकाल उठिके रघुनाथा, मात पिता गुरु नावही माथा. पहिला शब्द धक्कादायक आहे, प्रातःकाल. चांगला मुलगा तो की जो प्रातःकाली उठतो. त्यामुळे प्रयत्न असा असावा. आता हे खरं आहे, रात्रभर तो अभ्यास करत असतो, मग त्याला उठायला उशीर होतो वगैरे. तर अभ्यासापेक्षाही गंभीर आव्हानं पेलणारा माणूस 2-2:30 पर्यंत जागतो आणि 4:30ला उठतो आणि दिवसभरामध्ये जांभई सुद्धा येत नाही. हे जातिवंत व्यक्तित्व आपण नरेंद्र मोदींच्या रूपाने बघतोय की नाही. आणि तेही वयाच्या 73-74व्या वर्षी. मग 10वी-12वीचा अभ्यास असं काय असतं? मुळात अभ्यास असतोच काय तो? त्याला किती वेळ द्यायचा? एकूण आयुष्य घडणीमध्ये त्याची जी भूमिका आहे तेवढा त्याला वेळ द्यावाच. कारण का त्याचा ज्ञानापेक्षा भाकरीशी संबंध आहे. त्यामुळं भाकरी मिळवण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं करावंच ते. त्यामुळे गुणवत्ता यादीतली माणसं पुढे आयुष्यात कुठे जातात कुणालाच कधी कळत नाही. मग अशा गुणवंतांना नोकरीवर ठेवणारे मात्र त्यांचे पुतळे उभे राहतात. म्हणजे मार्क मिळवू नये असं नाही, पण पहिली गोष्ट काय आहे, त्याचं चरित्र कसं आहे. प्रातःकाल उठिके रघुनाथा, मात पिता गुरु नावही माथा. सकाळी उठल्यावर श्री रघुनाथ काय करतायत तर माता पिता आणि गुरु यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करतायत. संध्यावंदन करतायत, पूजा अर्चना करतायत, होम हवन करतायत. तो सगळा नंतरचा भाग आहे. पहिल्यांदा काय आहे तर मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. हा संस्कार ज्याच्या ठायी आहे त्याच्या मनामध्ये माता पिता आणि गुरु याच्याविषयी आदराची भावना निर्माण होते आणि त्यातून त्याचं चारित्र्य सच्चरित्र व्हायला लागतं. जो आपल्या आईची उपासना करतो, आईचा आदर करतो, आईचा गौरव करतो, आईविषयी पूर्ण श्रद्धाभाव आहे, तो कुठल्याही स्त्रीकडे वाईट नजरेने बघू शकत नाही. कारण का त्याला प्रत्येक स्त्रीमध्ये प्रकट व अप्रकट मातृत्वाचा अंश दिसतो आणि त्याच्यासाठी आई नावाचा देह नाही तर माता नावाचं तत्व पूजनीय होतं. आपल्या मुलाला ही शिकवण दिली तर तो कोणाच्या नकाराने कोणाच्या अंगावर ॲसिड फेकणार नाही, कोणाला चुकीचे मेसेज करणार नाही.
आणि त्याचवेळी चुकीची दृश्य असणारी रील्स किंवा मुलांना विकृत बनवण्याचं आंतरराष्ट्रीय कारस्थान ज्या छोट्या छोट्या क्लिप्समधून मुलांच्या मध्ये जातं. आपल्याला वाटतं कार्टून बघतोय, तर ते कार्टून नाही बघत, त्या कार्टूनमध्ये हिडन मेसेज असतो. छोटी छोटी मुलंसुद्धा आहे ना, तू जर हरलं ह्याच्यामध्ये तर आय विल किस यू, हे 4, 5, 6, 7 वर्षाच्या मुलांच्या खेळात असतं. आपल्याला कळतच नाही, आपल्याला वाटतं की कार्टून बघतो. पण ज्याच्या मनामध्ये मातीविषयी आदरभाव, पूज्यभाव असेल, तो या गोष्टीकडे जाणारच नाही. पित्याविषयी असेल तर त्याच्या जीवनामध्ये अनुशासन निर्माण होतं. आणि मग वडीलधाऱ्यांचा गौरव केला पाहिजे हे त्याच्या मनात आलं तर, उठतोस का बाळा थोडं, मला बसू दे जरा, असं कुठल्याही वयस्क माणसाला बसमध्ये म्हणायची वेळ येत नाही. तो आलेला बघितल्यावर हे मूल उठून उभं राहतं आणि आजोबा, काका, मामा बसा, मी उभं राहतो. गोष्ट साधी आहे पण त्यातून चारित्र्य कळतं. गुरूंच्या विषयी आदराचा भाव असेल तर तो केवळ गुरु या व्यक्तिपुरता मर्यादित राहत नाही, तर त्या व्यक्तित्वाला गुरुत्व कशाने प्राप्त झालेलं आहे त्या गुणसंपदेविषयी त्याच्या मनामध्ये आदराची भावना होते. आणि जिथे जिथे आपल्यापेक्षा उत्तम गुणाचं कोणीही दिसलं तर तो त्याच्यासमोर विनीत होतो. एखादं सुंदर चित्र काढत असेल, एखादं सुंदर शिल्प करत असेल, एखादं सुंदर काम करत असेल, गाणं गात असेल, संगीत वाद्य वाजवत असेल, रसोई बनवत असेल, कोणताही गुण हे गुरुत्वाचंच लक्षण आहे असं त्याला वाटतं. आणि त्यामुळं तो रस्त्याच्या कडेला बसलेल्या जोडे चमकवून देणाऱ्या माणसाशी सुद्धा नम्रतेने बोलतो. कारण का त्याला माहिती आहे की तुटलेला चप्पलचा अंगठा, जुन्या काळातली गोष्ट आहे, आता कोणी चप्पलचा अंगठा तुटेपर्यंत थांबतच नाही, फेकूनच देतात. आणि चालायला लागायच्या आधीपासून आई वडील आपल्या मुलांना ते चुबुक चुबुक वाजणारे बूट आणून देतात. म्हणजे अजून चालायला सुरुवात नाही तरी तो चालायला लागेपर्यंत त्याच्या शू रॅकमध्ये इतके शू येतात की त्याला असं वाटतं देण्यासारखी अनमोल गोष्ट फक्त जोडे आहेत. मग तो तरुण झाल्यावर आई बापांना त्याशिवाय काही देतच नाही, कारण का ते सगळ्यात अनमोल आहे. पण गुणवत्तेचं पूजन हे चारित्र्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. आणि गुणवत्तेचं पूजन ही भारतीय सनातन धर्माची विशेष ओळख आहे. त्यामुळं ताजमहाल बांधून झाल्यानंतर इतकी सुंदर कलाकृती ज्यांनी निर्माण केली त्यांचे हात तोडण्याचं कुकर्म कोणीही हिंदू करू शकणार नाही, कोणीही करू शकणार. तो त्याची प्रतिष्ठाच करेल, तो त्याची इज्जतच करेल. आणि म्हणून जे असंस्कृत आहेत, असभ्य आहेत, अनीतिमान आहेत, आतंकी आहेत, त्यांनी जगामध्ये जिथे जिथे सुंदरता दिसली आहे त्याचा विध्वंस केला आहे. त्यांनी शिल्प फोडली, त्यांनी ग्रंथ जाळले, कारण का त्यांच्या नसानसामध्ये अभद्रता भरलेली आहे, अशिवत्व भरलेलं आहे. आणि त्यामुळे जे कोणी लाडालाडाने म्हणतात ना सर्व धर्म समान आहेत, असं कधी नसतं. एक विध्वंसक आहे आणि दुसरा संरक्षक आहे. समान कसे? एक पुनरपि जननम पुनरपि मरणम म्हणून कर्मसिद्धांताविषयी धाक असणारा आहे आणि मेल्यानंतर 72 हुरांचं मजा घ्यायसाठी आपल्याला जायचं आहे असं दुसरा समजतो, तर समानता कशी असेल? एक अनेक ग्रंथामध्ये एक सत्य सांगितलेलं असतं वेगवेगळ्या प्रकाराने, याच्यावर विश्वास ठेवून सौजन्यपूर्ण जीवन जगतो आहे. आणि माझ्या ग्रंथाशिवाय दुसरं कोणी बोलत असेल तर त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही असा पाशवी विचार ज्याच्या संस्कारात आहे, ते दोन धर्म एकसारखे कसे असते? असूच शकत नाही. आणि त्यामुळं खोट्या संकल्पनातून बाहेर येऊ आपण. सर्व धर्म समभाव, हा समभावापेक्षा समादर पुरता ठीक आहे, म्हणजे सर्वांविषयी ठीक आहे आपले सांग, पण सर्व धर्म सारखेच असतात, एकाच ईश्वराने निर्माण केले असं नाही. ईश्वर काही एवढा मूर्ख नाही की इतका घाणेरडा विचार देणारा धर्म निर्माण करेल. तो सात्विकताच निर्माण करेल. आणि त्यामुळं कुठल्याही प्रकाराच्या जाळ्यामध्ये अडकू नये. श्रीरामांना हे माहिती आहे.
श्रीराम आदर्श पुत्र आहेत, म्हणजे किती आदर्श आहेत. तर सावत्र हा शब्द कुठे छान नाही आहे, कुठेच वापरलेला नाही आपल्या परंपरेत, संस्कृत साहित्यात तर नाही, विमाता वापरला. तर तिला आपल्या जन्मदात्री इतकंच मान देत आहेत, थोडाफार जास्त देत आहे. हे आदर्श पुत्राचं लक्षण आहे. आदर्श पुत्र किती आदर्श आहे, तर राजा दशरथांना एकदा खंत व्यक्त करावी लागली. ती खंत त्यांनी कोणत्या शब्दात व्यक्त केली आहे, अशी खंत व्यक्त करण्याची संधी आपल्या आयुष्यात यावी अशी प्रार्थना आपण करावी. राजा दशरथ असं म्हणतात की मी असा दुर्भागी आणि दुर्दैवी पिता आहे. कोट, अंडरलाईन, बोल्ड. मी असा दुर्दैवी आणि दुर्भागी पिता आहे की माझा ज्येष्ठ पुत्र माझी प्रत्येक गोष्ट ऐकतो. आपल्याला हे वाक्य म्हणायचं असेल तर काय म्हणू आपण? मी असा दुर्दैवी आहे की माझी कोणतीच गोष्ट माझा पोरगा ऐकत नाही. पित्याने म्हण की ते करायचं आहे, त्याच्यावर विचार करायचा नाही. तुम्हाला काय कळतं? पित्याच्या तोंडावर हे म्हणायचं धाडच नसतं जोपर्यंत पित्याच्या पैशावर चैन चालली आहे तोपर्यंत. पण आईच्या तोंडावर हे वाक्य त्याला बोलायला लागल्यापासून तो वापरू शकतो. तुला काय कळतंय? हे जरा वेगळं आहे. तुझ्या वेळेचं गणित वेगळं होतं, ह्या वेळेचं गणित वेगळं होतं. जेणे प्रारब्धाचं गणित नीट सोडून तुझ्यासारख्या रत्नाला जन्म दिला, तिला तू फालतू गणित सांगतोस आणि म्हणतो तुला कळत नाही. असं नाही. देवापेक्षा श्रेष्ठ आहे आई, देवापेक्षा श्रेष्ठ आहे वडील. श्रीराम त्यांचा आदर करतात. असा पुत्र इतका चारित्र्यवान आणि इतका मर्यादा पुरुषोत्तम झाला की ज्याच्याकडे नुसतं बघितल्यानंतर संमोहित व्हायची वेळ येते बघणाऱ्याकडे. श्रीरामांच्या जीवनामध्ये एक प्रसंग येतो. विश्वामित्रांच्या बरोबर जेव्हा ते जनकपुरीला जातात, मिथिला नगरीत जातात, तेव्हा एका उपवनामध्ये रघुनाथ सरकार आणि अनुज लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर राहतात. आणि राजा जनकाला जेव्हा हे कळतं की ते आलेत, तेव्हा राजा जनक आपल्या मंत्रिमंडळासह त्यांना भेटायला येतो. विश्वामित्र आहेत, पण ही दोन भावंड कुठेतरी फिरायला गेली. वय 16-17 वर्षाचं आहे, तर बसून किती वेळ राहतील. आणि यांची चर्चा चालली आहे, कसे आहात, कोण आहात, काय आहेत, कसे आलात वगैरे. कोण आहात हे विश्वामित्र कोण आहेत माहितीच होतं त्यांना, पण तुम्ही आलात बरं झालं, आदर सत्कार सन्मान केलाय. आणि तेवढ्यामध्ये राम आणि लक्ष्मण दोघे जण तिथे येतात. प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे काय सांगतात. आणि राम लक्ष्मण दोघं आलेले बघितल्यानंतर विश्वामित्रांशिवाय बाकी सगळं मंत्रिमंडळ संमोहित झालेल्यासारखं उठून उभं राहतं. नुसते आलेत, हे कोण आहेत माहिती नाही. हे दशरथाचे पुत्र आहेत की आणखीन गुरुकुलात शिकणारे आहेत की ऋषींचे कोणी आणखीन पुत्र आहेत, काही माहिती नाही. पण व्यक्तिमत्वाचा प्रभाव असा की ते आल्यानंतर जनक राजासह सगळं मंत्रिमंडळ बसू शकलं नाही, उठून त्यांचा गौरवच केला त्याने. किती प्रभावी असेल.